हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजची सुरुवात संध्याकाळपासून होते. तर संध्याकाळचं इथं दिवाबत्ती करून घेतली आणि बाहेरचं वातावरण असं काहीच होतं. आता 6:30 वाजल्या होत्या. आता दिवाबत्ती करून मला स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. आज तसं जरा लेटच झालं आणि काल ह्या कुंड्या आणलेल्या मी. यामध्ये ना जरा फुलांची झाडं लावायची आहेत. गुलाबाचंही झाड ना बाहेर किती वेळा लावलं तेवढंच 1-2 वर्ष राहतंय आणि ते उन्हाळ्यात ना आपोआप जळून जाते, कारण उष्णता भरपूर असते. त्यामुळे पाणी जरी किती घातलं तरी ती झाडं राहत नाहीत. म्हणून म्हटलं ही कुंड्यात लावूयात. थोड्या मोठ्या साईजच्या कुंड्या पाहिजे होत्या. अगोदरच्या होत्या त्या खूपच छोट्या होत्या, त्यामुळं त्यात काय अशी छोटीच फुलाची झाडं येत होती, अशी मोठी कधी काय आलीच नाहीत. त्यामुळं 4 कुंड्या आणल्या होत्या मी. 50 रुपयाला एक मिळालेली. रोज थोडा थोडा झाडं आणायचे आहेत अजून. आणल्यानंतर मग ह्यात लावायचे आहेत आणि इथं मग ह्यांचं दोघींचा अभ्यास करायचं चालू आहे. तर उद्यापासून ह्यांच्या टेस्ट चालू होत्या. टेस्ट असल्यावर मात्र ना असं शाळेतून आल्यापासून अजून कपडेसुद्धा चेंज केली नव्हती, अभ्यासाला बसली होती आणि असा मग नुसता टाईमपास चालू असतो. तर इथं संध्याकाळचा चहा झाला आणि आज सासूबाईंनी ना वांग्याची भाजी केलेली. मोठी झाली, जरा बारकी असताना काढायला पाहिजे. मोठी झाली म्हणून म्हणत असतं. गॅस आता बारकं करू द्या. इथे 4 गाठण सगळ्या थोडं थोडं तिथे टाकलं पाहिजे. 1-2 वाजले. आणि वांग्याच्या झाडाला ना खूप सगळी वांगी निघलेली. मग ते सासूबाईने बिना पाण्याचं ते वांग्याची भाजी केलेली होती. टिफिनला बटाट्याची भाजी केलेली आणि सुकी वांग्याची केलेली होती. तर आता ह्यांच्यासाठी मला चिला बनवायचा होता, त्यासाठी पनीर बनवलं. याचे 2 वेळा साय काढलेलं, रात्रीचं दूध होतं. त्यामुळं म्हणजे लो फॅट पनीर किंवा आपण जे दही लावतो ते पण असावं वजन कमी करत असताना. तर ते चिल्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. खरंच त्याने वजन कमी व्हायला मदत होते. ह्यांचं 1 आठवड्यात 2 किलो कमी झाले. ते सकाळ आणि संध्याकाळी त्यांनी पूर्ण तेच खाल्लं आणि रोज 5 किलोमीटर चालत होते. म्हणजे जो नाश्ता करतो तो ते त्यांचं जेवणच होत होतं. नंतर ते फक्त सकाळी 10ला जेवलं ना, संध्याकाळी 5ला जेवतात. 5 कधी 6 वाजतात त्या वेळेतच. आणि 1 आठवड्यात 2 किलो कमी झाल्यामुळं त्यांना पण म्हणजे आता मी तेच खाणार आहे असं. आपण म्हणजे वजन कमी करतो किंवा एखादा डाएट करतो ना, त्यात आपलं वजन कमी व्हायला लागलं हे बघून मग आपल्याला अजून वाटतं की हे आपण कंटिन्यू करूया. तसं तर ते वजन कमी करायचं जास्त मनावर घेत नाही, कारण खाण्याचं शौकीन जास्त आहे. तर जे खाण्यासाठी जगतात ना, त्यात कॅटेगरीत येतात आमची जान्हवी आणि ते दोघं. त्यांना म्हणजे रोज सकाळी विचारणार आज जेवायला मेनू काय. पण आता काल पुरणपोळी होती तरी पण त्यांचं म्हणणं होतं की माझं करून दे. पण म्हटलं असू द्या, आजच्या दिवस खावा, कारण पोळ्या करायच्या आणि परत हे करायचं म्हटलं राहू द्या. आता मला करण्याचा कंटाळा होता म्हणून काल सकाळी फक्त पुरणपोळी खाल्ली, संध्याकाळी भाकरीच करून दिली ती. तर आता उद्या मल्टीग्रेन आटा तयार, मला ते दळून आणायचं. आज मंगळवारी इथं चक्क्या बंद असतात, भेटत नाही. त्यामुळं आज आणलं होतं सगळं साहित्य. तर ते उद्याच्याला पीठ दळून आणायचं. म्हणजे रोज सगळे पिठं एकत्र करत बसण्यापेक्षा ना तसं बनवलं तर बरं पडेल. इथं कोथिंबीर आणि बीट किसून घेतले आणि हे नाश्त्यासाठी ना मूग आणि मटकी नाही, मूग आणि हरभरं मोड आलेलं ते शिजवून ते दिले त्यांना हे करेपर्यंत. यामध्ये ना आता हे मी ज्वारीचं आणि डाळीचं पीठ चाळून घेतलं होतं आणि त्यात थोडंसं हुलग्याचं पण टाकलं. अद्रक आणि लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती, ती टाकली. जिरा पावडर टाकली, चवीपुरतं मीठ, हळद टाकायची आणि थोडंसं आपलं घरगुती तिखट पण टाकते, अगदी किंचितचं पाव चमचा. मिरची नाही टाकली तुम्ही ते पण टाकू शकता. आणि इथं आता पनीर घेतले. पनीर कसं म्हणजे प्रत्येक नाश्त्यात, आता नाश्ता नाहीच होत त्यांचा. 10 वाजता जेवतात डायरेक्ट आणि संध्याकाळी 5 वाजता. आणि 2 चिला खाल्लं तरी पोट भरतं. पण त्यासोबत ना सॅलेड असते, गाजर, काकडी, दही 1 वाटी आणि त्यात 1 चमचा जवसाची चटणी रोज असते. सोबत मग अंडी खातात. आता श्रावण आहे पण ते बाकीचं चिकन मटण काय नाही, पण अंडी खातात रोज. सोमवारचं वगैरे काय नाही, पण ज्या दिवशी असं मंगळवार, शुक्रवार, बुधवार असेल त्या दिवशी तर खातात.
तर हे मिक्स करून घेतलं आहे. आता फक्त तव्यावरती थोडंसं गरम केलं की पाणी टाकून पुसून घेतलं. आणि जे काय वजन कमी करताना आपण करायचं आहे ना, ते तुपात केलं तर ना अजून फरक राहतो. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं म्हणजे तुपाचाच वापर करते. ज्यांचं वजन कमीच होत नाही ना, त्यांना म्हणजे हे छान रेसिपी येते. अशा वेगवेगळ्या आता ह्यात तुमच्या इच्छेनं तुमच्याकडे जी पिठं आहेत गव्हाचं सोडून तुम्ही इतर सगळी पिठं यामध्ये घालू शकता. आणि ज्या कोणत्या भाज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला कांदा टोमॅटो हे पण सगळं तुम्ही घालू शकता. आता मी बीट खिसून घातले त्यामुळे ते टाकलं नाही. कधी कांदा टोमॅटो कोबी हे पण टाकते. तर हे एवढं अजून एक चिला करून दिला की मग त्यांचं हे सकाळचं जेवण होतं. आणि आज म्हणजे आता ह्या आठवड्यात बऱ्यापैकी ना असंच चालू आहे. सकाळचा वेगळा चिला, संध्याकाळचा वेगळा चिला आणि त्यासोबत प्रोटीन दही असू द्यात, ताक असू द्यात किंवा सोयाबीन घेऊ शकता, अंडी घेऊ शकतात. आणि हा चवीला पण ना पनीर खिसून टाकल्यामुळं ना चवीला छान लागतं. आणि आज सकाळचं इथं पाणी आलेलं होतं. तर हे कट्ट्यात इथंच ना कट्ट्यावरतीच ही पाण्याची टाकी आहे, त्यावरतीच परत ब्लॉक टाकलेत. असं टाकी खूप मोठी आहे, पण आता खूप दिवस झालं ती धुतली नाही. आता रिकामी झाल्याशिवाय आता पावसाळ्यात तर काय पाणी संपतच नाही. आणि हा आधीचा व्हिडिओ पंचमीच्या आदल्या दिवशी पंचमीची शॉपिंग ही. हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे. म्हणजे पंचमीच्या आदल्या दिवशी मला कानातलं बघायचं होतं आणि त्यासोबतच घंटाने घ्यायचं होतं. दुसरं पहिलं आहे पण ते जरा जास्त मोठं आहे. सिम्पलमध्ये थोडं पाहिजे होतं की येता जाता असं घालता येईल. आणि त्यासोबत एखादं कानातलं पण बघायचं होतं. तर ते शॉपिंग करण्यासाठी चालेल. तर हे भावाचं दुकान आटपाडीतच येतं आहे. इकडं ना लॅब आहे, त्याच्या अलीकडे स्टेशनरी येते. आणि हे 1 ग्रॅमचं आहे आणि इकडं गोल्डचं आहे. आणि साड्या कपडे वगैरे आहेत ना ते वरती आहे. एक कानातलं पण मी एक घेतलं आणि हे मंगळसूत्र मी घेतलं, जे की छान वाटत होतं घातल्यावर. जे आता मी पंचमीला घातलं होतं बघा ते. त्यासोबत पण एक कानातलं होतं. नंतर जान्हवीची एक चांदीची चेन होती, ती रेग्युलर वापरते कधी कधी, तर ती तुटलेली, तर ते पण जोडून घेतली. आणि हे एक अलीकडे दिसतंय ना ते एक कानातलं मी घेतले. ते पण छान वाटतंय, जसं की आपण रिअल गोल्ड घालतो ना, मॅट फिनिशमध्ये येते. तर असा आहे आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.